तो म्हणजे हा आहे वायरलेस माईक. तर सध्याच्या काळात यूट्यूब, इंस्टाग्राम आणि रील वगैरे बनण्यासाठी चांगल्या आवाजाची गरज असते. बॉक्स ओपन केल्यावर सर्वप्रथम आपल्याला दोन माईक मिळतात. एक रिसिव्हर आहे आणि याची चार्जिंग नाही म्हणून लो दाखवतोय ग्रीन, म्हणजे ऑन. 5,000 सबस्क्रायबर झाले. तर सर्वांना मनापासून धन्यवाद की आपले 5,000 सबस्क्रायबर झाले. असेच नवनवीन दिवस मोबाईलवर शूट करत होतो. मोबाईलवरही आवाज येतो, पण कधी गर्दी बिर्दीत असलं की तो आवाज येत नाही. त्यामुळे हा तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज इथे असा. तर हो, दरवेळीप्रमाणे आपण बँजो आणि फेस्टिवलची व्हिडिओ नाही टाकणार आहे. तर ह्यावेळी आपण तुमच्यासाठी आणला एक जबरदस्त आणि उपयुक्त गॅजेट. तो म्हणजे हा आहे वायरलेस माईक. तर सध्याच्या काळात यूट्यूब, इंस्टाग्राम आणि रील वगैरे बनण्यासाठी चांगल्या आवाजाची गरज असते. त्यासाठी आपण हा ॲमेझॉनवर एक माईक सर्च केलाय. तर चला बघूया ह्या माईकमध्ये ह्या बॉक्समध्ये काय काय भेटतंय. तर हा यूज इझी टू यूज आहे आणि बजेटफुली आहे मेन म्हणजे. तर तुम्हाला ह्या बॉक्सची आणि ह्या माईकची प्राईस जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. आणि तर चला बघूया ह्या बॉक्समध्ये काय काय भेटतंय. तर मित्रांनो, हा आहे आपण ॲमेझॉनवरून मागवलेला वायरलेस माईक. तुम्ही बघू शकता की याची बॉक्स क्वालिटी. तर बॉक्सवर दाखवल्याप्रमाणे ते लाईव्ह शो, इंटरव्ह्यू, शॉर्ट्स व्लॉग वगैरे आपण शूट करू शकता. आणि प्लग अँड प्ले इझी आहे. 20 मीटरपर्यंत याची रेंज आहे. तर चला आतमध्ये बॉक्स ओपन करूया आणि बॉक्समध्ये काय काय मिळतं बघूया. तर बॉक्स ओपन केल्यावर सर्वप्रथम आपल्याला दोन माईक मिळतात. एक रिसिव्हर आहे आणि असे 4 माईक आहेत. फिल्टर आहेत, हे 2 फिल्टर आणि अजून 2 फिल्टर आहे, तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर डायरेक्ट कनेक्ट करून तुम्ही यूज करू शकता, किंवा आयफोन युजर असाल तर ह्याच्यात एक लाईटनिंग पोर्ट दिलेली आहे, ती आपण यूज करू शकतो. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे हे 2 माईक आहेत, ते कनेक्ट करू शकता किंवा हेही कनेक्ट करू शकता. आणि हा एक चार्जर आहे, ह्याला तुम्ही इंडिव्हिज्युअल चार्जिंग करू शकता. आणि खाली एक मेनू कार्ड दिला आहे, ह्याच्यात तुम्ही कसा कनेक्ट करायचा आहे तो बघू शकता. बघण्याची काही आवश्यकता नाही, कारण की इझी आहे, कोणी यूज करू शकतो. हा कनेक्ट करायचा आहे फक्त. आणि इथे माईकला इथे बटन आहे पॉवरचं. हे पॉवरचं बटन प्रेस करून ठेवलं तर इथे कनेक्ट चालू होतं. तर आता ह्याची चार्जिंग नाही म्हणून हे लो दाखवतो आहे ग्रीन, म्हणजे ऑन झालं आहे. आणि तुम्ही लॉंग प्रेस करून ठेवलात की तो ऑफ होतो परत. अशा प्रकारे हा माईक आहे. एकदम लो वेटचा माईक आहे. तुम्ही इझी यूज करू शकता, कुठेही हँग करून तुम्ही प्रॉपर यूज करू शकता. आणि साऊंड क्वालिटीचं बोलायचं झालं तर साऊंड क्वालिटी छान आहे. तुम्ही माझ्या इंट्रो व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हाच माईक मी यूज केला आहे. तर माईक एकदम छान आहे आणि नवीन युजर असाल तर वापरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. कारण की कमी बजेटमध्ये तुम्हाला स्टार्ट करायचं असेल आणि तुमच्याकडे मोठमोठे महाग माईक घ्यायचे नसतील तर हा माईक बेस्ट आहे माझ्या मते. मी पण आज यूज करतो आहे. तर तुम्हालाही हवं असेल तर मी खाली लिंक देईन. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की ह्या बॉक्समध्ये काय काय गोष्टी आहेत. तर मित्रांनो, हा माईक तुम्हालाही मागवायचा असेल तर हा ॲमेझॉनवर 459 मध्ये अवेलेबल आहे आणि सुंदर माईक आहे. क्वालिटी थोडी नॉर्मल आहे, पण नवीन तुम्ही स्टार्टअप वगैरे करत असाल तर चांगलं आहे. मी माईक घेतलाय, खूप दिवस मोबाईलवर शूट करत होतो. मोबाईलवरही आवाज येतो, पण कधी गर्दी बिर्दीत असलं की तो आवाज येत नाही. त्यामुळे हा छान मोबाईल आहे. तर माझ्या बाजूला आता खूप सारा आवाज आहे, तरी हा नॉईज कॅन्सलेशन करून तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवत आहे. तर हा माईक तुम्ही नक्की मागवा आणि ह्याचे रिव्ह्यूही चांगले आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आत्ताच आपले 5,000 सबस्क्रायबर झाले. तर सर्वांना मनापासून धन्यवाद की आपले 5,000 सबस्क्रायबर झाले. असेच नवनवीन प्रयत्न करत राहू. आणि धन्यवाद तुम्ही एवढा चांगला सपोर्ट दिल्याबद्दल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.